नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. केडीएमसीची निवडणूक 2025 अंतिम प्रभाग रचना जाहीर. आरक्षणासाठी लवकरच सोडत मागील प्रभाग रचनेनंतर प्राप्त झालेल्या नागरिकांच्या विविध राजकीय पक्षांच्या हरकतीनंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर. गेल्या अनेक वर्ष कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसेच राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात आल्या नसून त्यावर कोर्टाने राज्य सरकार निवडणुका आयोगाला स्पष्ट सूचना देत आदेश देत निवडणुका कार्यक्रम लवकरात लवकर राबविण्याचे सांगितले. त्यानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकाकडून ही प्रक्रिया बऱ्याच वर्षानंतर सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम प्रभाग रचनेचा मसुदा, प्रभागाच्या सीमा इत्यादींच्या अनुषंगाने प्रभाग रचना पार पडली. त्यावर नागरिकांच्या विविध राजकीय पक्षांच्या हरकती प्राप्त झाल्या. आज अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. यावर सविस्तर प्रतिक्रिया देताना केडीएमसीचे अधिकारी यांनी सांगितले. ते म्हणाले, कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2025 अनुषंगाने राज्य शासनाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम प्रसिद्ध केला होता. आम्ही जी काही ड्रॉप प्रभाग रचना आहे ती 22 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली होती. त्यावरती नागरिकांच्या हरकती, सूचना मागवल्या होत्या. त्या सूचनांवरती दिनांक 11 सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. त्या सुनावणी अंतर्गत राज्य शासनाने जे अधिकृत अधिकारी आहेत त्यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांच्या सूचना हरकतीवरती अधिकृत अहवाल माननीय राज्य निवडणूक आयोगाला सादर केले होत्या. त्याला राज्य निवडणूक आयोगाने काल मान्यता दिली आहे. आज आम्ही कल्याण डोंबिवलीची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करत आहोत. त्याची कारवाई सुरू आहे. 284 हरकती आमच्या कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या. त्यातल्या बऱ्याचशा सन्मान प्रकारच्या सुद्धा होत्या. एकाच प्रकारची हरकत अनेक व्यक्तींनी उपस्थित केली होती. वार्डाच्या हद्दीच्या संबंधात जे आहे त्या 214 हरकती होत्या. त्याच अनुषंगाने 4 हरकती अंशतः प्राधिकृत अधिकारी यांनी मान्य केल्या आहेत. व्याप्ती संदर्भात 4000 किती प्राप्त झाल्या त्या 4ही मान्य केल्या आहेत. इतर 46 हरकती ज्या जनरल स्वरूपाच्या होत्या, ज्यामध्ये आरक्षणाचे काही मुद्दे होते. आम्ही अंतिम प्रभाग रचना केडीएमसीच्या वेबसाईट वरती प्रसिद्ध करणार आहोत. अशा प्रकारे कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकारी यांनी केडीएमसी निवडणुका 2025 अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्याचे सांगितले. लवकरच आरक्षणासाठी सोडत नाही अशी माहिती दिली. आपली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने राज्य शासनाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम प्रसिद्ध केला होता. आम्ही जी काही ड्राफ्ट प्रभाग रचना आहे ती 22 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली होती आणि त्यावरती नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागितल्या होत्या. त्या सूचनांवरती दिनांक 11 सप्टेंबर रोजी सुनावणी झाली आणि त्या सुनावणी अंतर्गत राज्य शासनाचे जे प्राधिकृत अधिकारी आहेत त्यांनी सर्वांचे म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांचा सर्व सूचना हरकतींवरती अधिकृत अहवाल माननीय राज्य निवडणूक आयोगात सादर केला होता. त्याला राज्य निवडणूक आयोगाने काल मान्यता दिलेली आहे आणि आज आम्ही अंतिम प्रभाग रचना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची प्रसिद्ध करत आहोत. त्याची कार्यवाही आता सुरू आहे. किती हरकती म्हणजे आपण मान्य केलं आहे? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जो काही ज्या हरकतींचा पिरियड होता त्या पिरियडमध्ये 264 हरकती आमच्या कार्यालयाला प्राप्त झाल्या होत्या. त्यातल्या बऱ्याचशा समान प्रकारच्या सुद्धा होत्या. म्हणजे एकाच प्रकारची हरकत अनेक व्यक्तींनी उपस्थित केली होती. तर वार्डाच्या संदर्भात हद्दीच्या संबंधात जे आहेत त्या 214 हरकती होत्या. त्याच्यामध्ये 4 हरकती अंशतः मान्य केल्यात प्राधिकृत अधिकारी यांनी आणि व्याप्ती संदर्भात 4 हरकती प्राप्त झाल्या होत्या. तर त्या 4च्या 4 सुद्धा मान्य केलेल्या आहेत प्राधिकृत अधिकारी यांनी. आणि इतर ज्या हरकती आहेत त्या 46 होत्या, ज्या अशा जनरल होत्या ज्याच्यामध्ये काही आरक्षणाचे काही मुद्दे होते किंवा जे मुद्दे प्रभाग रचनेशी संबंधित नाहीत अशा संबंधीचे काही मुद्दे होते. तर त्या इतर हरकती होत्या. सर, या संदर्भात काय आता आम्ही ही प्रभाग रचना सर्व आमच्या केडीएमसीच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करणार आहोत. नंतर मुख्यालयामध्ये सुद्धा त्याचे मॅप्स आणि जे काही परिशिष्ट 14 आणि 15 आहेत त्याचे व्याप्तींचं वर्णन आहे हे आम्ही सर्व नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करणार आहोत. सर्व वार्डांच्या जे काही आमचे प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये सुद्धा आम्ही ह्या अंतिम जी प्रभाग रचना आहे ती पाहण्यासाठी उपलब्ध करणार आहोत.
तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.